ते चाल बरं जाणे. शंकरपाळ्याचं भिजून ठेवलं ते ना आपल्या संध्यानं. आणि जाय बरं ते लाटणं पटपट शंकरपाळ पाड बरं. मी तो येतो मग तिकडं पाडून घे पूर्ण आणि मग मी तळून घेईन त्याले. जाय बरं ये बरं लवकर. येतो ना साडी बदलवून येतो. भिजवलंय का? दिलं ना भिजून. तुला भिजून पाहिजे होतं खरं ना. भिजवता येत नाही म्हणे ना. आता महापोरीले ते येते बाप्पा भिजवता. तिला काही एवढं हे नाही आणि तुला भिजवता येत नाही म्हणजे तिच्यापेक्षा लहान झाली ना आता तू. दिलं तिनं भिजून. पाहिलं कसं भिजवलं. आता पाडून घे त्याचे शंकरपाळ. त्याचं भल्लं राहते बाई हर गोष्टीत. माई पोरगी न तू पाय ना माई पोरगी न तू पाय. चालशील का टपमान बसूनच राहिली. येतो येतो करून राहिली. साडी बदलवतो म्हणतो ना. टपमान बसूनच आहे तिथं. दमाई घेऊ देत नाही बाई. आता दवाखान्यातून आली. येतो ना जी येतो ना. हात पाय धुतो साडी बदलवून घेतो आणि येतो ना. येतो म्हटलं थोडीशी दमली आहे तर येतो ना. दवाखान्यातच गेली होती. कोणती मोठी लढाईत गेली तर काय माहित का. दमली आहे दमली आहे दमली आहे. आता भिजून ठेवला आहे याचा मैद्याचा. ये लवकर. आली साडी बदलवतो येतो लगेचच. जाना आई आवाज देऊन राहिली का तुला. काय रे आई आवाज देऊन राहिली वाटते ना. जाणं मग काय म्हणते जाणं. असे ऐकत नाही तू. आणि मग त्याच्याच घरात माझ्या एवढं सांगतो तू अशी करतो. मग आता तिने पटकन बोलावलं तर जायचं ना पटकन आपली साडी बदलवायची जायचं. नाही दे उद्या उठन 10 घंट्यानं मग हे करा. मग तिने बोलायला भेटते चान्स. आईले काय चुकते तिचं वाला. फक्त तिचं बोलते म्हणून एक दिसते फक्त. तुझ्या नाही दिसत करीने. पर्यंत तुमच्या आईने इथे येऊन भाषण दिलं. आता तुम्ही आले का भाषण द्याले. आणि आता चालीन दवाखान्यातून. थोडंसं बसूही नाही देत 2 मिनिटं. साडी माडी बदलवता हात पाय धुऊ द्या मग जातो. हॉलमध्ये बसूनच मला अर्धा घंटा झाला. 2 मिनिटं करता करता अर्धा तास झाला. लगेच तर नाही काही तुझ्या मागं मागत आली काही. या रे अर्धा तास झाला तू रूम मध्ये आली तर. आता किती वेळची बोलून राहिली. तुला ते बोलावलेलं दिसत नाही का. तिला चिडी आणता आईले तू. आणि मग तूच म्हणतो मग जाईन असं म्हणलं त्याईनं तसं म्हणलं म्हणून. माझं एवढं सांगतो मग इथं चुकत नाही का. चुकाले तू कधी सुधारशील कधी करशील मला काही समजत नाही बा. सुनेसारखी तू वागत नाही राणी. जी जातो मी. अर्धा तास जरी झाला असं ना. मला थोडंसं चक्कर आल्यासारखं लागून राहिलं. ऊन कमी वाढून राहिली का. एवढ्या उन्हात आपण गाडीवर आलो मग घाबरल्यासारखं लागून राहिलं. म्हणून मी फॅन लावला आणि बसली थोडीशी. तर तुमची आई माय मांग आली. म्हणते चाल म्हणते ते शंकरपाय पाडून दे म्हणते. भिजून ठेवला आहे म्हणते मीनं. संध्यानं भिजून ठेवला आहे म्हणते. चाल म्हणते. येतोय म्हटलं तरी. आता सारे जमान्याला सून राखते राणे. तुलाच एक ऊन लागून राहिली कशी करता का. जशी काही पूर्ण दुनियेत तूच एक प्रेग्नेंट झाली का काय तर काय माहित का. अशा सारखीच करतो तू. सारे हुकूम चालवल्यासारखी. त्या आईले नाही ऐकून राहिली. ते संध्याला नाही ऐकून राहिली. त्या संध्याचं काय चुकते मग म्हणते तर. सर्व मलाच बोलते तू याच्यानं. तुझीच तर गलती दिसते. सकाळपासून नाटकं पाहून राहिलो मी तुझ्याने. आता तसं आहे का तेव्हा बरोबर नसतो तेव्हा गोष्ट वेगळी. पण आता माझ्या डोळ्यानं पाहून राहिलो मी. आंघोळ केली माझ्यासोबत दवाखान्यात आली. तेव्हापासून तू उठली तर नाश्ता केला बस. बाकी काय केलं तुला सर्व्यासाठी. आणि तयारी केली ना आली माझ्यासोबत. सोबत यार किती टाइमपास केला तुला साडी घालाले. टाइमपास करायला आता तिकडून आल्यावर अर्धा तास झाला. त्या दोघी माहिती की सकाळपासून करून राहिल्या. इथं चुकत नाही का तुझं म्हणजे त्याच्याच वर्षावर पाहतं का सर्व काही. नवरा होय का कोण व्हायची तुम्ही. बायकोकडून भाग घ्यायचा तर बहिणीकडून मायकडून भाग घेता नसते का. बाई पाहिलं तर झाली तर काय झालं मग काय तुला डोक्यावर बसून नाचू का मी. त्याचं काही चुकत नाही. त्याला बिनफालतूच बोलू का मी. बिनफालतू बोलाले. तुझ्याच चुकून राहिलं ना. काही इथं टाइमपास करून राहिली. जा ना करू लागेल ना त्याला. माय चुकते ना जी. चुकाले. लग्नाच्या पहिले तुम्हाला सर्व मायाला आवडलं होतं. सर्व बरोबर वाटत होतं. आता लग्न झाल्यावर काहीच नाही तुम्हाला फरक पडत माया कोणत्याच गोष्टीचा. चुकलो ना. बोलत नाही म्हटलं राणे मी तुले. पण आता सर्व क्लिअर बोलतो तुझ्यासोबत. तिथंच चुकलो मी. तुले समजदार समजलो मी. मॅचवर समजलो. समजून घेन माझ्या घराची शोभन म्हटलं. हे समजून घेन म्हटलं माझ्या घरच्या लोकांले मध्ये. पण नाही तू तर आपलीच करतो नुसतं. तुले फक्त नवरा पाहिजे आणि मी पाहिजे तुले. तू पाहिजे बस. बाकी तुले माय बाप नाही पाहिजे. माझ्या बहिणी नाही पाहिजे. कोण नाहीच पाहिजे. त्याच्यासाठी तुला अशी नाटकं करून राहिली वाटते. तसं नाही सागरजी मी तसं म्हणलं का. पण तुमच्या घरचे लोक मायावाले हात धुवूनच मागा लागते ना एकदा. दमाई घेऊ नाही देत. झालं म्हणून अर्ध्या तास काय झालं काय उठून पहिणार आहे का शंकरपाय बनवून. आजची तारीखच किती आहे. 17 तारीख आहे फक्त. 17 तारीख राहिले बनवणार नाही का. होते धीरे धीरे. प्रश्न धीरे धीरे व्हायचा नाही आहे. प्रश्न हा आहे का त्या दोघी जेव्हा करून राहिल्या तर तुला तिथं जाऊन बसायचं करायचं स्वतःहून म्हणायचं. आईस मला सांगा काम त्याने बोलवाली यावं लागून राहिलो तुझ्या रूम मध्ये. हे कोणती अक्कल आहे तुझी अक्कल राहिले. म्हणजे तुले दिवसा आहे तू प्रेग्नेंट आहे तर त्याच्यावर मग तू काही हे गाजून राहिली का. असं करून राहिली का त्याच्यावर तू प्रेग्नेंट आहे तर. ऐसान हे ते सांगू राहिले. तुमच्यासारखा नवरा पाहिला नाही बा मी सागरजी. बायकोले ऐसान हे ते सांगू राहिले तुम्ही. जातो मी जातो. करतो जाऊन जातो. एवढं नका सांगू मला तुम्ही. तिथून आणलं होता. पोट्टीला काही समजत नाही. ते पाय मागून पाय त्या सोप्याला कशी पकडून राहिली. पडन नाव हे पोट्टीवर. तिची पकडले पक्की आहे बरं.
पळत नाही आता चालायला पाहिजे एक एक पाय टाकायला पाहिजे कोणत्या याले सोप्याले पकडते डब्याले पकडते आता पाय टाकायला पाहून राहिली एक 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 मग त्या दिवशी ते केवळ भाऊ जाताना नाही का हिच्या जवळ 100 रुपये दिले हातात हिच्या तर मी म्हटलं हे 100 रुपये सोडेच नाही तिला किती हिसकू काढून राहिली तिच्या हातातून सोडेच नाही 100 रुपये नाही शेवटी मी म्हटलं राहू द्या नंतर टाकून देन म्हटलं खाली इथंच तर घेईन म्हटलं हिच्या जवळून बाहेर गेली टोंगावर आणि का नाही ते रेतीत नाही का अंदर नेऊन टाकले तिनं 100 रुपये हो का आणि मग भेटले नाही का ते 100 रुपये हरवले का नेले असं कोण नाही जी भेटले ना भेटले तिनं का नाही अंदर टाकले होते रेतीत त्या ढिगाच्या अंदर मी म्हटलं बाई इथे हाती 100 रुपये होते पिंकी होती तर पिंटाई होता आणि ते मामीची पोरगी काव्या होती मग काव्या सांगे म्हणे ताई म्हणे नकाने म्हणे याच्यात टाकली म्हणे गड्डा केला म्हणे म्हणजे याच्यात दाबून आहे म्हणे याच्यामध्ये रेतीत मग पाहिले तर खरंच तिथं 100 रुपये दिसले अशी पोट्टी आहे मग त्या लेकरं खेळत होते त्यानं सांगितलं म्हणून माहित तरी पडलं नाही तर इकडे तिकडेच पाहत होती मी 100 रुपये मग पोट्टी बदमाश आहे या दिवसांदिवस लय बाजंदी होऊन राहिली बाजंदी वाले त्या ज्योतीच्या पोराजवळ न्याले पाहत नाही येते मांग टोंगया तिच्या रूम मध्ये पकडते मग त्या पोराले ज्योतीच्या धावतच जाते त्याच्यावर चौताडून तिले वाटत असन का मध्ये घेत नाही बा याच्या जवळ राहते सगळेच्या सगळे असं तिचं वाटत असत तिले त्याले घ्याले गेली का हे माई साडी सोडते बदमाश वानाची हो मला घेऊ नाही देत त्याच्या पोराले ज्योतिबाईच्या पोराले मीनं घेतलं का नाही रात्री तर मला घेऊ नाही देत त्याला सोड म्हणते आणि मला घे म्हणते त्याला का नाही अलग हकलते आणि हे मांडीवर येऊन बसते अशी आहे पोट्टी हल्ली सिरस खोरी आहे पाय कशी ओरडते तिला वाटते मायाविषयी म्हणत आहे का काय पाय कशी ओरडते काय झालं मा बाई काय झालं तुला कोण काय म्हणलं मा तुला नाही होय ते दुसरी बाई होय तिला होय म्हणत आहे तुला नाही म्हणत आहे मा मोठी सुशार आहे तिला वाटते का मलेच म्हणते खरं बरोबर आली जवळ बदमाश वानाची आता माहित नाही फरायचं करू देते का नाही करू देत मनाई नाही बाई माय काही करायचं करा लागन नाही आई पण आपल्याला काही नाही काही थोडसा चपल्या चिवडा शंकरपाय करा लागन ना थोडस मला तर पार्लर मध्ये जायचं आहे जी सूरजजी सोबत जाईन केलं तर ते त्याले तर वेडच नाही माय काम चालू आहे म्हणते बांगड्या घ्यायच्या होत्या नवीन टोड्या घ्यायच्या होत्या मध्ये टिकल्याचे पॉकेट घे सगळे संपले आता कोणासोबत जा तुम्ही जाणार आहे तर मग मी येईन तुमच्या सोबत उद्या परवा जाऊ ना ते सासऱ्यावर आहे बाई किती पैसे देते काय देते तुले साडी घ्या लागन मला घ्या लागन ज्योतीला घ्या लागन तिच्या पोराले 2-3 ड्रेस आणा लागन चड्ड्या मार लंगोट्या घाला लागून राहिले त्याले आता चड्ड्या घ्या लागन ना त्याले चांगल्या मग चड्ड्या घाले आता सध्याचं 6 महिने लंगोटीच बांधा लागते पण ड्रेस मेस मग कोणी आलं गेलं कोणी घेते लेकराले बरं नाही वाटत लंगोटी त्यासाठी कपडे घ्या लागन मग आता त्या बुलाईले घ्या लागन एखादी ड्रेस परवा जाऊ तू घेऊन घे जो साडी काय घ्यायचं आहे तुला काय करायचं पार्लर मध्ये काय जावं लागते तुला आता आजी प्लकिंग करीन म्हणलं मी लवकर करत नाही ना मी घरच्या घरी राहतो कामात साई मायवला आता पोट्टीच्या नाही जायला भेटत नाही तर प्लकिंग करतो म्हटलं आता दिवाळीले बरं नाही वाटत ना म्हणून मग प्लकिंग करतो म्हटलं ब्लाऊज आहे तिकडे शिवायला टाकीन तिकडंच आहे पार्लर असं करू किराणा आणलं साई पोट्ट्या ना आज का नाही संध्याकाळी का नाही इले झोपवत जो तू ज्योती झोपते तिचं झालं जेवण खाऊ ना का बाकीचे जे आपण संध्याकाळी का नाही आज चकल्या करून घेऊ आणि शंकरपाय करून घेऊ चकलीचं दौडूनही आणलेलं आहे मी ना तर चकल्या करून घेऊ आपण दोघी जणी यायला झोपू देऊ आणि मग का नाही शंकरपाय ना चकल्या आज संध्याकाळी करून घेऊ मग उद्या चिवडा हे करू आपलं अनारसे ते करून घेऊ नाही तसं जमते ही पोट्टी झोपते ना तर झोपल्यावर जमते आई तसं हो जमते संध्याकाळी करू मग आपण हो आपल्या घरचं शाशा आईन नेला ना जी चकली पाडाचा तर मला घेऊन या लागन तिच्या झाल्या का नाही झाल्या काय माहित का चकली आज नाही करू उद्या करू दे त्या मायले शाशा त्या घरी नाही वाटते आपल्याच घरचं नेला नाही आज मग हे करून घेऊ करंजा करून घेऊ त्याला काय मसाला करा लागते थोडासा करंजाचं ते आपलं थोडंसं रव्या गिवा टाकून थोडेसे काजू बदाम रवा गिवा टाकून थोडंसं थोडेसे तीळ टाका लागन त्याच्यात करून घेऊ आणि मग तुला बांधता येते ना आजचे फुटतेच बिचारे करंजा हो बांधता येते ना मला करंजा बांधता येते
मी जाऊन पाहिन आज संध्याकाळी गी आईकड जेवण घेऊन झाल्यावर तिचं झाले असन तर बरं, आणि नाही तर मग आई करत असन तर करू देईन तिले, आणि नाही करत असन तर शाशा घेऊन येईन आपल्या घरचा, ते उद्या करण मग काय रे माय. अजून मग तू आई बोंबलन मग तिकडं आणला तर एकही दिवस ठेवला नाही ना असं तसं काय नाही पाहिजे, करू देन तिले, तिचं झाल्यावर करू आपण. नाही जी जर आईनं केल्या नसन तर पडूनच राहीन का नाही शाशा, तर आपण करू घेऊ बा म्हटलं. तशी सोनम आहे तिले करू लागाले गी, पण सोनम गेली नाही का, ते तर 15 तारखेला सुट्ट्या लागते म्हणे, तर ती मायस तर सांगे त्या दिवशी जाणार आहे म्हणून 16 तारखेला. आमाय हो गडे, हो हो सोनम तर जाणार होती, गेली असन आतापर्यंत, हो गेली असन, ते आई एकटीच आहे वाटते. हो हो सांगितलं नाही मला आईनं सकाळी, कालच गेली असन ती. मी म्हटलं तुम्ही येता की नाही येत भेटायला, मला असंच वाटलं, फोन केला हो तर म्हटलं येते की नाही येत म्हटलं भेटायला मला. आली ना आईला सांगितलं सगळ्याला घरी की मैत्रिणीला भेटायला चालली म्हणून, तर पहिले तर नाहीच म्हणत होती आई, म्हणे काम आहे म्हणे घरी जाऊ नको म्हणे, पण मी म्हटलं काम आहे अर्जंट जायचं आहे म्हटलं, मग खोटं बोलूनच यावं लागलं. तसं तर आपलं लग्न जुडलं आहे, पण तरी पण मग घरी चालत नाही ना असं लग्नाच्या पहिलेच भेटणं. बाबाने नाही म्हटलं असतं, दादाने नाही म्हटलं असतं, दादाने थोडंफार समजून घेतलं असतं म्हणा, पण आई तर बिलकुल नाहीच म्हणलं असतं आईनं, म्हणून खोटं बोलायला लागलं. हो का, माझी जाण तुम्हाला खोटं बोलायला लागलं मग. नाही शॉपिंग वगैरे झाली का? झाली ना, झाली शॉपिंग वगैरे, नाही खोटं बोलायचं असं काही नाही म्हणा. तुम्ही काऊन म्हणता मला, तुम्ही तूच म्हणत जा ना, तुम्ही नका म्हणू आता. हा तू म्हणत जाऊ का, बरं चलते का माझ्यासोबत शॉपिंग करायला? हा चल ना, तुला साड्या वगैरे घेऊन देतो छान छान. नाही ना नको, मी साड्या वगैरे घेतल्या, आईनच घेऊन दिल्या, आम्ही परवाच्या दिवशी शॉपिंग वगैरे केलेली आहे, साड्या वगैरे घेतल्या. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय विचारायचं होतं, विचार ना. नाही त्या दिवशी मी नाही का टॉप वगैरे बघितले होते, छान होते, तर तुम्हाला टॉप वगैरे घातलेले चालन का, लॅगिन टॉप की साडीज वगैरे असं काही आहे का तुमचं? मी ना तुला क्लिअर सांगते, असं काही नाही ड्रेसचं वगैरे, पण जास्त करून माझ्या वहिनी वगैरे, आता माझा लय मोठा परिवार आहे तिकडं, जास्त करून नाही का ड्रेस घालत नाही, साड्याच घालते. तर बघ तुझी इच्छा असेल तर असं काही नाही माझं वाला, तू ड्रेस घातली नाही पाहिजे साड्या घातल्याच पाहिजे असं काही नाही, पण घरातल्या घरात तू ड्रेस घालू शकते असं काही नाही. आई वगैरे अलाव करण का मला घालायला ड्रेस वगैरे, आई बाबा तुमचे? आता काय सांगा, आता ते सामोरची गोष्ट बघू ना आपण. तुला साडी घालता येत नाही का? नाही तसं गिसं काही नाही, मी साडी वगैरे शिकीन घालायचं असं काही नाही, बस आपला विचारत आहे की जमणार की नाही जमणार. तुला घालायचं असेल तर ड्रेस वगैरे असं काही नाही आहे, माझ्याकडून तर काही प्रॉब्लेम नाही, आईची बाबाचं पुढं आहे तर मी त्यांना समजावून सांगेन. हो का, ठीक आहे ना मग. ठीक आहे. अजून काही विचारायचं आहे का तुला? बघ बरं विचार, अजून काही डाऊट वगैरे असेल तर. नाही विचारायचं वगैरे काही नाही, पण ते बाबा सांगत होते की मुलाच्या इकडले आई बाबा म्हणत आहे की लवकरात लवकर लग्न करायचं, आणि ते पण साध्या पद्धतीनं. तर खरी आहे का गोष्ट? तुझी इच्छा कशी आहे लग्न करायची, म्हणजे साधं सिंगल करायचं नाही असं आहे का, म्हणजे कसं पाहिजे तुला लग्न? असं काही नाही, माझ्या बहिणीचं खूप छान लग्न झालं जी, आता माझं पण इच्छा आहे तशी, माझ्या मोठ्या ताईसारखं झालं पाहिजे बा, म्हणून असं चांगलं 2-3 दिवस. नाही प्रत्येक जणाची इच्छा असते म्हणा आपलं चांगलंच लग्न झालं पाहिजे म्हणून, पण माझी इच्छा आहे, पण मीच म्हटलं, बाबानं आईनं नाही म्हटलं, त्यांची तर इच्छा आहे चांगलं झालं पाहिजे, पण मीच म्हटलं खर्च पण थोडा कमी लागते, आणि मेन म्हणजे वेळही वाचून जाते, आणि मेन म्हणजे बाबाची तब्येत बरोबर राहत नाही माझ्यावाल्या, त्यांना ना जास्त चालणं उठणं थोडी तकलीफ होते, त्यांना ना संधिवात आहे का नाही, त्याच्यामुळे मीच म्हटलं मग आता करायला कोणी नाही ना, कोण करणार आहे एवढं, आता लग्न म्हटल्यावर सोपी गोष्ट नाही आहे, धावपळ करायला पाहिजे ना, बाबा तर जागच्या जागी बसणं उठणं म्हणजे फिरता वगैरे चालता येते, पण त्याच्यावर एवढं बर्डन टाकता नाही येत ना, त्याच्यामुळे मीच म्हटलं साध्या पद्धतीनं करू का एका दिवसात, आपण हॉलमध्येच हॉलची अरेंजमेंट करायची, एका दिवसात लग्न, म्हणजे कसे पाहुणे राहतही नाही आणि एवढं दबदब होतही नाही, आई किती करणार आहे, आणि माझी बहीण बाया एवढं करत नाही ना. बाबाला संधिवात आहे? हो ग, बाबाला संधिवात आहे, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, औषधीलाच 7-8 हजार रुपये लागते महिन्याची, तर कसं त्यांच्यावर एवढं हे नाही करता येत ना, त्याच्यामुळे मी म्हटलं की शॉर्टकट मध्ये आपलं साध्या पद्धतीनं करू बा. हो का, नाही बरोबर आहे तुमचं वाला, बाबाची तब्येत बरोबर नाही तर मग ठीक आहे ना, माझं काही म्हणणं नाही आहे तसं, तुम्ही जसं म्हणाल तसं, आणि आईनं बाबा दादा जसं म्हणाल तसं, माझं असं काही नाही, तब्येतीच्या समोर थोडी आहे सगळे म्हणजे लग्न साध्या पद्धतीनं लग्न केलं तरी आपलं लग्न होणारच, मोठ्या याच्यामध्ये केलं तरी लग्न होणारच, पण परिस्थिती पाहून करावं लागेल ना, मग बाबाची तब्येत बरोबर नाही म्हणतात तर मग चालन, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला चालन ना साध्या पद्धतीने लग्न, चालन ना तुला संध्या? मी म्हटलं की तू काय म्हणते ना काय नाही, मला थोडंसं डाऊटच होता, हो म्हणते की नाही म्हणत, समजदार आहे. नाही नाही याच्यात कसली आली म्हणा समजदारी, अशा गोष्टी नॉर्मली सगळेच जण समजते ना.
पहिल्या वेळेस आली होती तर तुम्हीच ती खाली मुंडकं टाकूनच होती हा. आज डायरेक्ट वर मुंडकं करून मस्त डोळे टाकून बोलून पाहिजे माझ्यासोबत हा. लाजली का अजून तू? आता तुम्ही म्हणूनच असे राहिले तर मग हा तसं काही नाही आहे. सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती म्हणून. पण मग आता तू वर मी म्हटल्यावर तू खालीच मुंडकं टाकलं. खूपच मजा की आहे पण तुम्ही हा केवळजी खूपच मजा की आहे. एवढं मोठं भिजवलं का जी? एवढे मोठे लय मोठे शंकरपाळे नाही होईन त्याचे? अहो लागणच ना बाई वा लागन ना. फरायला किती जणाले बोलवा लागते बिचारे. थोडस श्वेताच्या घरी नेऊन द्या लागन. तिला आली का दिवाळीला येण नाही का तिच्या सोबत पाठवा लागन. थोडस लागत नाही का बाई मग? एवढे मोठे याचे शंकरपाळे पाडू आई? लय होईन ना जी. मला तरी शेताताईच्या घरी देन म्हटलं तरी पण लय होईन नाही. बोलून बोलून किती बोलवणार आहे तुम्ही? यावर्षी एवढंच करतो बाई आम्ही. याच्यापेक्षा जास्त करतो. यावर्षी कमीच करून राहिली. तुला का ना बाई लाटाचं तरस येऊन राहिलं का? तुला शंकरपाळे पाडायचे तरस येऊन राहिलं का बाई? नसं येत असेल तर राहू दे बाई कर तुम्ही. नाही जी तसं नाही म्हटलं मी. लय मोठे होईन बा असं म्हणत आहे मी. आपल्या घरी येणारे जाणार लय लोक राहते. त्याला माझ्या घरी उलीस उलीस करत असन. आमच्या घरी नाही ना बाई. आमच्या घरी लय लोक येत असते जात असते. त्या आत्याच्या मायाला समजा आता सागरच्या आत्याला नेऊन द्या लागन. ते येते दिवाळीले तिला पाठवा लागन तिच्यासोबत बांधून थोडसं. शेताला पाठवून द्या लागन. आता मग येणार जाणार लोक आहे. त्याला सासऱ्याचे मित्र येत असते. त्या सागरचे मित्र येते. फरायसाठी लागतेच ना बाई. आपल्या घरी बी लागते. त्या आईच्या घरचं का 2 माणसासाठी बनवतं. त्या घरच्या हिशोबाने नको पाहू आपल्या इच्छा हिशोबाने पाय. आता त्याच्यात माय आईचं काय आलं? संध्याताई कुठं गेल्या? संध्याताई नाही दिसत. गेली तिच्या मैत्रिणीच्या घरी. काही कपडे काही काहीतरी घ्यायचं होतं वाटते तिच्या मैत्रिणीले. तर ती गेली तिच्यासोबत. चाल म्हणे तिची पसंत चांगली आहे तर ती गेली फिराले. आणि एवढे मोठे शंकरपाळे आता मला बसून बसून पाडायला लावत. बसून पाडायला लावले. द्या बरं ते लाटणं बिलणं द्या. आणि हे द्या आपलं शंकरपाळे पाडायचं ना. एक दुसरं पेपर द्या. पेपरवर पाडतो. आता सर्व हाती देऊ का बिचारे? द्याले उठ ना. थोडीशी लागू दे थोडसा नेट तू आले अंगाले बिचारे. उठाले आणि घे ना. त्या बुढीबाई सारखी जशी काय मी जवान आहे तू बुढी आहे अशा सारखीच करून राहिली वा. मला म्हणून राहिली द्या बरं ते आणि द्या बरं हे. द्या बरं राहिले अजब दिसते बाई बाई. तसं नाही जी. मला उठाले बसाले जास्त ताण होऊन राहिला आता म्हणून म्हणलं मी. नाही बाई आताच उठाले बसाले ताण होऊन राहिला तुला? अजून 4 महिना लागला. काय करा बाई आम्ही दना कपडे काय ना भांडले काय एवढाले करो. आणि इली 4थ्या महिन्यातच दम लागून राहिला रे बापा. ताण येऊन राहिला. राहू दे बाई जाऊन झोप ना तू. जाऊन झोप करतो मी. राहू दे पोरगी आली माई तिच्यासोबत करतो. राहू द्या घेतो मीच आणि करतो. किती मोठं आहे बाई हे. एवढ्याचे करा म्हणते. वाया नाही केलं पाहिजे बाई. माझ्या सासूले काय माहीत. जाणून बुजून दिले एवढे कराले का काय तर काय माहीत. कपडे मपडे आहे मायवाले तेवढी साडी काढून घेतो पाण्यातून. काढून घ्या आले करा बाई. हुंडा पाहिला नाकच मोरगावलं येईन तर राणीनं. काय भेटे का नाही दल कामासाठी भ्याले. तरी त्या पोरीनं संध्याने एवढं मोठं भिजून दिलं. भिजून द्याने नील कराली नेट नुसतं त्याचे हे पाडणे आहे. पोळ्या पाडणे आहे चकले पाडणे हे आपले शंकरपाळे पाडणे आहे. एवढा करता काय नाही तेवढा करता काय नाही तेच मला शिकवते.